नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी एकदम टेस्टी हेल्दी असा नाश्ताची रेसिपी घेऊन आलेले आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायला पण किती छान दिसत आहेत. लहान मुले तर आवडीने खातील. चला तर सुरुवात करूया. इथं बघा, मी एक चपाती थोडीशी नॉर्मल भाजून घेतलेली आहे. जास्त भाजून आपल्याला जशी आपण रेग्युलर चपाती करतो तशी करायची नाही आहे. थोडीशी नॉर्मल परतवून घ्यायची आणि त्याचे 4 असे पीसेस करायचे आहेत. त्याच्यावर आपल्याला थोडासा सॉस ॲड करायचा आहे. इथे आपल्याला सगळीकडे आता सॉस छान पसरवून घ्यायचा आहे. सॉस पसरवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी, आपण जी नॉर्मली भाजी बनवतो किंवा समोशासाठी जे फिलिंग बनवतो तशी मी इथं भाजी बनवून घेतली होती, ती आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तुमच्याकडे कोणतीही तुम्हाला जर दुसरी भाजी खायची असेल ह्याच्यामध्ये ॲड, तर तुम्ही सुकी दुसरी भाजी केलेली ती पण ॲड करू शकता. नंतर कोथिंबीर ॲड करायची थोडीशी. त्यानंतर बारीक शेव ॲड करते मी. आणि छान असं आपल्याला हे एकदम असं बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा हा आपला नाश्ता बनवून रेडी होतो आणि कमीत कमी वेळेमध्ये. अशा प्रकारे छान आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. तुम्हाला पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता. आता इथे मी तव्यावर थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला हे जे आपण पीसेस बनवून घेतलेले आहेत चपातीचे, ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पीसेस आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, डीप फ्राय करायचे नाही आहेत. 5 मिनटं लागतात हे शॅलो फ्राय करून घ्यायला. बघा, आता मी याच्यामध्ये ॲड करते. दोन्ही साईडने आपल्याला हे पलटी करून दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर वापरलं तरीही चालेल. तुम्ही पाहू शकतात बघा, अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने हे फ्राय करून घेऊया. 5 मिनटात हे दोन्ही आपले पीसेस फ्राय होतात. तर आता हे दोन्हीकडच्या साईडने आपले पीसेस फ्राय झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता हे आपण साईडला काढून घेऊया. तुम्ही पाहू शकतात बघा. आता हे साईडला काढून घेऊया बघा. आता हे साईडला काढून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडीशी दोन्ही साईडनी शेव ॲड करायचे, त्याने अजून छान टेस्ट येते. तुम्ही पाहू शकतात, एकदम मस्त टेस्टी असा कुरकुरीत हा चपातीचा नाश्ता बनवून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.